आनंदाने दे ना संमती. मामाजी, तुम्ही एवढ्या लवकर हो बोला असं वाटलं नव्हतं हो बसलं. नाहीच वाटणार. आम्हा म्हाताऱ्यांकडे पाहण्याचा ना किंवा तरुणाचा दृष्टिकोनच काही वेगळा असतो. अडगळीचे वाटतो आम्ही म्हातारे तुम्हाला, पण एवढी मोठी मुलगी परकेच्या हातात मोकळी म्हणजे काहीतरी विचारपूस करावी लागते की नाही. त्यातच आम्ही म्हातारे तुम्हाला फार तर आता वाईट एवढंच वाटतं की धावई बघायला आणि हिला सासरी पाठवायला हिची आई हवी होती कलबटीला सुपारी. मामांची म्हणला या आठवणी असेल ना तू ह्या घरात याची आठवण. मामांजी, तुम्ही बोलायला लागला म्हणजे त्यांची आठवणच येत नाही म्हणते. सासर आणि माहेर या वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत असं वाटतच नाही मला कधी. आणि तुझा नवरा वेगळ्या होण्याच्या गोष्टी बोलतोय. स्वतंत्र कुटुंबाची ही थोडी असते प्रधान. आम्हा म्हाताऱ्यांचं दुसरं काही ऐकू नका. स्वतःच घर हे सासर आहे असं समजून व्हा. सुखाच्या खोट्या कल्पनेला घर विभक्त करू नका. अरे हो सुरेश विभक्त करू नका म्हणता सूर्य आणायला सांगता. रुपायच रे आवडपणा बोलू नको. जा सूर्य घेऊन ये. बरं अण्णा आपल्या घरातल्या नाही बागेतल्या. आणि हे तुला आणि हा तुझ्या नवऱ्याचा वाटा. आणि ते राहिलेलं तुला. आपल्या हाताने लावलेल्या फळाची गोळी काय एवढीच असते थोडं. पण अण्णा ही काकडी कडू आहे. खरंच की असेल असेल असणारच. सगळीच फळं काही गोड मिळतील असं थोडीच आहे. एखादं कडूही असायचं. काय झालं रे तुझ्या चोरीचं निष्कर्षण झालं. हिनं पोचवली वाटतं बातमी तुमच्यापर्यंत. तीळ भिजत नाही तोंडात. थोडस तरी खासगी आयुष्य जगा म्हणून शिकावून सांगा त्याला. अरे सांगितलं ते मलाच सांगितलं ना ते ना. मी तुझा बाप आहे का वहिनी. ज्या त्या बाबतीत तुमचा सल्ला, ज्या त्या बाबतीत तुमचं मार्गदर्शन. हा घरात मिळवून आणतो मी, श्रम करायचं मी, चुलीवर चढवायचं मी. पण मात्र जेवण झाल्यानंतर हिनं तुम्हाला विचारायचं पाना वाढायला घ्यायची काम का. कशासाठी. मला किंमत नाही. माझी कुणाला किंमतच वाटत नाही. घरात नाही ती नाही आणि बाहेर सुद्धा नाही. स्वतंत्र असं अस्तित्वच उरलेलं नाही. पुढचं वाक्य बोलून टाक. वेगळं व्हायचंय मला. बोल ना बोल. म्हणे स्वतंत्र अस्तित्व नाही. अरे तुला ते शिकवता येत नाही त्याला मी काय करू. जसे तुझे विचार जसे तुझे आचार, जसे तुझे आचार तसं तुझं वाङ्मय. कसं टिकावं ते, कसं पठावं ते. अरे लोकांना खरं हवं असतं. जे अनुभवलं ते, जे भोगावं लागलं ते, जे भोगावं असं वाटतं असं काहीतरी. पुढे पुढे लोकांना काही नको असतं आणि लोकांना काय हवंय नाही तर आम्हाला बरोबर माहितीये. समजलं. तुमची पिढी आता संपले तरी सुद्धा सुरू केलंस. अरे परिस्थितीशी मेळ बसवावा लागतो रघुनाथ. हा म्हणजे असं सांग ती घर संसार चालवायला सामर्थ्य लागत नाही, परिस्थिती अनुकूल असावी लागते ना. मग आज तुझ्यापेक्षा माधवची परिस्थिती जास्त चांगली आहे. चांगली आहे. समुद्राला ना दिवसातून 2दा भरती येते. भरती म्हणजे त्याची कायमची स्थिती नव्हे, त्यालाही ओहोटी आहेच. अरे परिस्थितीच्या बंधनाला ना स्वयं
महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सुनबाई, किती वाजले का? नाही आले अजून. अगं नाही आले अजून का? मी तुला विचारलं किती वाजले म्हणून. अगं बाई, मी ऐकलं. चांगलाच ऐकलंस. नवऱ्याची वाट बघत असतील, सासऱ्याचे शब्द कुठून ऐकू येणार? तसं काही नाही मामांची. तसं नव्हे, तसंच आहे. आणि तसं नसेल ना तर तसं असायला हवं. हेच वय आहे तुमचं. आता आम्ही का कोणाची वाट बघायची ती मुलांची, म्हातारपणाची काठी ना आमची ती. अजून आला नाही वाटतं माझं. नाही. कुठे गेलाय? अहो, कुणाची तरी एंगेजमेंट आहे त्यांची आज. पण एव्हाने यायला हवे होते ते. आणि मला सांग, वाट बघत होती म्हणून वागत आनंदाने दे ना संमती. मामाजी, तुम्ही एवढ्या लवकर हो बोला असं वाटलं नव्हतं हो बसलं. नाहीच वाटणार. आम्हा म्हाताऱ्यांकडे पाहण्याचा ना किंवा तरुणाचा दृष्टिकोनच काही वेगळा असतो. अडगळीच्या वाटतो आम्ही म्हातारे तुम्हाला, पण एवढी मोठी मुलगी परकेच्या हातात मोकळी म्हणजे काहीतरी विचारपूस करावी लागते की नाही. त्यातच आम्ही म्हातारे तुम्हाला वाटतो. आता वाईट एवढंच वाटतं की धावळी बघायला आणि हिला सासरी पाठवायला हिची आई हवी होती. कलबटीला सुपारी. मामांची म्हणलं. या आठवणी असेल ना तू ह्या घरात याची आठवण. मामांजी, तुम्ही बोलायला लागला म्हणजे त्यांची आठवणच येत नाही म्हणते. सासर आणि माहेर या वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत असं वाटतच नाही मला कधी. आणि तुझा नवरा वेगळ्या म्हण्याच्या गोष्टी बोलतोय. स्वतंत्र कुटुंबाची ही थोडी असते प्रधान. आम्हा म्हाताऱ्यांचं दुसरं काही ऐकू नका. स्वतःच घर हे सासर आहे असं समजून व्हा. सुखाच्या खोट्या कल्पनेला घर विभक्त करू नका. अरे हो सुरेश विभक्त करू नका म्हणता. सूर्य आणायला सांगता. रुपायच रे, आवडपणा बोलू नको. जा सूर्य घेऊन ये. बरं. अगं अय्या, अण्णा आपल्या घरातल्या नाही, बागेतल्या. हे जर तुला आणि हे तुला. आणि हा तुझ्या नवऱ्याचा वाटा. आणि ते राहिलेलं तुला. आपल्या हाताने लावलेल्या फळाची गोडी काही एवढीच असते थोडं. पण अण्णा, ही काकडी कडू आहे. खरंच की. असेल असणारच. सगळीच फळं काही गोड मिळतील असं थोडीच आहे. एखादं कडूही असायचं. काय झालं रे तुझ्या स्टोरीचं डिस्कशन झालं? हिनं पोचवली वाटतं बातमी तुमच्यापर्यंत. तीळ भिजत नाही तोंडात. थोडस तरी खासगी आयुष्य जगा म्हणजे काम सांगा त्याला. अरे सांगितलं ते मलाच सांगितलं ना ते ना. मी तुझा बाप आहे का वहिनी? ज्या त्या बाबतीत तुमचा सल्ला, ज्या त्या बाबतीत तुमचं मार्गदर्शन. हा, घरात मिळवून आणतो मी, श्रम करायचं मी, चुलीवर चढवायचं मी, पण मात्र जेवण झाल्यानंतर हिनं तुम्हाला विचारायचं पाना वाढायला घ्यायची कामं का? कशासाठी? मला किंमत नाही, माझी कुणाला किंमतच वाटत नाही. घरात नाही ती नाही आणि बाहेर सुद्धा नाही. स्वतंत्र असं अस्तित्व उरलेलं नाही. पुढचं वाक्य बोलून टाक. वेगळं व्हायचंय मला. बोल ना, बोल. म्हणे स्वतंत्र अस्तित्व नाही. अरे तुला ते शिकवता येत नाही, त्याला मी काय करू? जसे तुझे विचार, जसे तुझे आचार, तसं तुझं वाङ्मय. कसं टिकावं ते, कसं पठावं ते. अरे लोकांना खरं हवं असतं. जे अनुभवलं ते, जे भोगावं लागलं ते, जे भोगावं असं वाटतं असं काहीतरी. पुढे लोकांना काही नको असतं.
आणि लोकांना काय हवंय नाही तर आम्हाला बरोबर माहितीये. समजलं? तुमची पिढी आता संपले तरी सुद्धा सुरू केलंस. अरे परिस्थितीशी मेळ बसवावा लागतो रघुनाथ. हा म्हणजे असं सांग, ती घर संसार चालवायला सामर्थ्य लागत नाही, परिस्थिती अनुकूल असावी लागते ना. मग आज तुझ्यापेक्षा माधवची परिस्थिती जास्त चांगली आहे. चांगली आहे. समुद्राला ना दिवसातून 2दा भरती येते. भरती म्हणजे त्याची कायमची स्थिती नव्हे, त्यालाही ओहोटी आहेच. अरे परिस्थितीच्या बंधनाला ना स्वयं अगं बाई, वंश अहो 100 वर्षाचं आयुष्य घेऊन आले ते. तुम्ही बसा, मी दूध घेऊन आले तुमच्यासाठी. तुम्ही या बरं. मुद्दाम भेटायला कॉलेजमध्ये येणं बंद का केलंस तू? काही नाही. कुणाकडे आला तुम्ही? अण्णासाहेबाकडे. ते घरात नाही. किती वेळ लागेल परत ये? सांगून नाही गेले. मग जाऊही परत. ते तुमच्या मर्जीवर आहे. माझं जरा ऐकशील का म्हणता? पुष्कळ ऐकलंय यापूर्वी. कधी न ऐकायला आज बोलणार आहे म्हणजे वडिलांची संमती मिळाली नाही. तुमच्या बंधूचं म्हणणं पटलं मला. प्रेमाच्या नात्यापेक्षा वडिलाचं प्रेम मला जवळचं वाटत नाही. हुंडा देण्याची गरज नाही म्हणून सांग ना. आणि सांग तुझ्या दादाला मी वेगळा राहणार आहे वडिलापासून. नाही. वडिलांपासून वेगळा राहणार मुलगा मेवणा म्हणून दादाला चालत असेल, पण जावई म्हणून अण्णा स्वीकारणार नाही. आणि त्यांना दुखून तुमच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा नाही. सुनेच्या पावलाने हे घर वेगळं झालं, हा कलंक माझ्या माथी यायला नको. हे मी आनंदाने बोलत नाही यायला, पण जे दुःख मी प्रत्यक्ष माझ्या घरात पाहते आहे ते तुमच्या घरात यावं असं मला नाही वाटत. तेव्हा तुम्ही जाऊ शकता. आमची परिस्थिती बदलून हुंड्या भरण्याची ऐपत माझ्या वडिलांना आली तर तुमचा हात धरण्यावर माझं दुसरं सौभाग्य नाही. तेव्हा कृपा करून तुम्ही पुन्हा या घरात येऊ नको. खरंच नको नव्हे. आणि यायचं नसेल तर तुमच्या वडिलांच्या संमतीशिवाय नको. आणि अशा तऱ्हेने तुम्ही इथं आलेला अण्णांना आवडणार नाही. ठीक आहे म्हणा. पुन्हा मी या घरात पाय सुद्धा ठेवणार नाही. निदान माझ्या वडिलांची संमती मिळेल. येतो. काय केलं घेऊन तुम्ही? का वागला त्यांच्याशी अशा? ते तसं वाग सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सुनबाई किती वाजले का? नाही आले तसं. अगं नाही आले अजून का? मी तुला विचारलं किती वाजले म्हणून. अगं बाई, मी ऐकलं. चांगलाच ऐकलंस. नवऱ्याची वाट बघत असशील. सासऱ्याचे शब्द कुठून ऐकू येणार? तसं काही नाही मामांची. तसं नव्हे. कसं तसंच आहे. आणि तसं नसेल ना तर तसं असायला हवं. एक वय आहे तुमचं. आता आम्ही का कोणाची वाट बघायची ती मुलांची म्हातारपणाची काठी ना आमची ती. अजून आला नाही वाटतं माधव. नाही. कुठे गेलाय? अहो कुणाची तरी एंगेजमेंट आहे त्यांची आज. पण एव्हाने यायला हवे होते ते. आणि मला सांग वाट बघत नव्हती म्हणून वागत